भिवंडी पाडघा आमणे सावंत बापगाव रस्त्याच्या दुरवस्थेवर काँग्रेस आक्रमक। रस्त्याचे कायमस्वरूपी सिमेंट काँक्रिटीकरण करा, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची काँग्रेसची मागणी। भिवंडी तालुक्यातील भिवंडी पाडघा आमणे सावंत बापगाव या रस्त्याची गेल्या 3 वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, प्रवासी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या रस्त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी भिवंडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन मंगल चंदे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे। यासंदर्भात मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, अपर मुख्य सचिव तसेच रस्ते विभागाच्या सचिवांकडे निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात गेल्या 3 वर्षांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून लाखो रुपये खर्च करूनही रस्त्याची समस्या कायम असल्याचे नमूद करण्यात आले आहे। खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रवासी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचेही नितीन चंदे यांनी निवेदनात म्हटले आहे। निवेदनात रस्त्याच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचाही आरोप नितीन चंदे यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना होणारा त्रास तातडीने दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून 8 दिवसांच्या आत उत्तर द्यावे, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे प्रशासन आता या मागणीवर कोणती भूमिका घेते आणि रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रत्यक्ष कार्यवाही कधी सुरू होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।